पुराच्या पाण्यातून झोळी करत गर्भवती महिलेचा 7 किलोमीटर जीवघेणा प्रवास. व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. नंदुरबार जिल्ह्यातल्या बोकाळलेल्या आरोग्य व्यवस्थेचे बाबाडे काढणारा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. प्रसूत झालेल्या महिलेच्या गावाला जाण्यासाठी नदीवरचा पूलच नसल्याने तिला पुराच्या पाण्यातून झोळी करून जीवघेणा प्रवासाद्वारे तिच्या गावी पोहोचवण्यात आले. गमलीबाई किसन पावरा असं या महिलेचं नाव असून तिला गेल्या आठवड्यात प्रसूती कळा आल्याने अशाच पद्धतीने तिच्या गावाहून 7 किलोमीटरचा झोळीतून जीवघेणा प्रवास करून पुढे रुग्णवाहिकेतून धडगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. धडगाव तालुक्यातील बुन्नीपाडा येथून कुडब्यापाडा मार्गाने खुटवडा गावापर्यंत तिला अशा पद्धतीने झोळीतून नेण्यात आले. हे अंतर 7.5 किलोमीटर आहे. सध्या उदय नदीला मोठा पूर आला असल्याने खुटवडा ते बुन्नीपाडा हा मार्ग अधिक खडतर झालाय. यातून गमलीबाई यांना झोळी करून खुटवडा येथून आणून पुढे धडगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या ठिकाणी त्यांची प्रसूती होऊन पुन्हा रुग्णवाहिकेने खुटवडपर्यंत पोहोचवून पुन्हा बुन्नीपाडा इथं झोळी करून नेण्यात आले. ती आणि तिचे बाळ सुखरूप असले तरी त्यांचा हा उपचारासाठीचा जीवघेणा पाण्यातला प्रवास थरकाप उडवणारा आहे. 4 वर्षापूर्वी खुटवडा ते बुन्नीपाडा असा रस्ता मंजूर करण्यात आला होता, परंतु यानंतरही योग्य ती कारवाई न झाल्याने गाव रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे.